नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल। प्रधानमंत्री मातृवंदना योजना हे कोणासाठी आहे? ज्यांचं नवीन लग्न झालं आहे, ज्यांना आता मूल होणार आहे, किंवा जी महिला, लक्षात घ्या मंडळी, जी महिला आता प्रेग्नेंट आहे म्हणजे गर्भवती आहे, त्या महिलेसाठी ही योजना राज्य सरकारने ही योजना आणली आहे। तर मंडळी, या योजनेअंतर्गत महिलांना 6,000 रुपये मिळते। ते कशा प्रकारे मिळते, अर्ज कुठे करावा लागणार आहे, कशा प्रकारे करावा लागणार आहे, ही सगळी माहिती आपण आता समोर जाणून घेणार आहोत। मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा। अशीच नवनवीन योजनाची माहिती आपल्या चॅनलवरती रोज मिळत राहते। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। काल मतदानाचा दिवस 20 नोव्हेंबर। तर काल मतदान पूर्ण कंप्लीट झाला आहे। तुम्ही पण मतदान केलं असेल, मी पण मतदान केलं आहे। तर मंडळी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी पण ही योजना लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण आता त्यांना समोर मूलबाळ तर होणारच आहे, त्यांच्यासाठी पण ही योजना आहे। पण जे महिला आता प्रेग्नेंट आहे म्हणजे गर्भवती आहे त्यांच्यासाठी ही खास महत्त्वाची योजना आहे। मी याच्यासाठी सांगत आहे मंडळी की भारतामध्ये एवढ्या योजना आहेत की सगळ्या योजनांची माहिती आपल्याला माहिती नाही, ठीक आहे। तर आपल्या चॅनलवरती एक एक योजनाबद्दल माहिती आपण सांगत राहतो। तर मंडळी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही एक महत्त्वाची मातृत्व लाभ योजना आहे। या योजनेचे उद्दिष्ट गर्भवती महिला व स्तनदा मातांना, स्तनदा म्हणजे जे बाळाला दूध पाजतात ते त्यांना स्तनदा म्हणतात, स्तनदा मातांना आर्थिक मदत करून त्यांच्या आरोग्याचा स्तर सुधारणे व कुपोषण कमी करणे आहे। पहिल्या जिवंत बाळाच्या जन्मासाठी, लक्षात घ्या मंडळी, पहिल्या जिवंत बाळाच्या जन्मासाठी सरकारकडून या योजनेअंतर्गत महिलांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी थेट बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात 3 हप्त्यामध्ये दिली जाते। तर बघा मंडळी, बँक किंवा पोस्ट ऑफिस जर खातं असेल तुमचं त्या महिलांचं, तर ते 3 हप्त्यामध्ये ती जे 6,000 रुपये ते महिलांना त्याच्या खात्यामध्ये दिले जाते। तर मंडळी बघा, या योजनेचं उद्दिष्ट काय आहे ते बघा। गर्भवती आणि स्तनदा मातांना जी मजुरी आहे ती कमी झाल्याबद्दल आर्थिक मदत देऊन त्यांना योग्य विश्रांती व पोषण मिळवून देणे, कुपोषणाचा प्रभाव कमी करणे व महिलांचे आरोग्य सुधारणे हा एक या योजनेचा उद्दिष्ट आहे। संस्थात्मक प्रसूतीस प्रोत्साहन देणे हा एक या योजनेचा उद्दिष्ट आहे। मंडळी, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहो, पण ही एक योजना महत्त्वाची असल्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे, ठीक आहे। तर या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय ते बघा। आता कोणत्याही उत्पन्न गटातील गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या निधीचा लाभ घेण्यासाठी आधार आधारित पेमेंट आवश्यक आहे, म्हणजे डीबीटी मार्फत हे तुम्हाला पैसे येणार आहेत। ज्या बँक खात्याला तुमचं आधार लिंक आहे त्याच खात्यामध्ये हे पैसे 6,000 रुपये येणार आहेत त्या महिलेच्या, ठीक आहे। अर्जाची स्थिती आणि निधी वितरणाबाबत माहिती मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक आवश्यक आहे। लाभ आणि हप्त्याचे वितरण पहिल्या मुलासाठी 2 हप्त्यामध्ये एकूण 5,000 रुपयाचा लाभ दिला जातो। तर बघा, 2 हप्त्यांमध्येच तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये, महिलेच्या बँक खात्यामध्ये, ठीक आहे। पहिल्या हप्त्याला 1,000 रुपये मिळणार आहेत, दुसऱ्या हप्त्याला 2,000 रुपये मिळणार आहेत आणि तिसऱ्या हप्त्याला 2,000 रुपये मिळणार आहेत, म्हणजे एकूण झाले 5,000, ठीक आहे। याशिवाय जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आणखी 1,000 रुपये दिले जातात, ज्यामुळे एकूण 6,000 रुपये मिळतात। ते 5,000 आणि हे जननी सुरक्षा योजनेचे 1,000 रुपये, असे एकूण 6,000 रुपये त्या महिलेच्या खात्यामध्ये मिळतात। तर बघा मंडळी, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे लक्षात घ्या। या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा मान्यताप्राप्त वैद्यकीय सुविधेला तुम्हाला भेट द्यावी लागेल। वैद्यकीय सुविधा म्हणजे तुमचा सरकारी दवाखाना, ठीक आहे। तुमचा सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे आणि जे डॉक्युमेंट सांगितले आहे ते डॉक्युमेंट जोडून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। तुम्ही सरकारी दवाखान्यात म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमच्या गावाजवळ जे सरकारी दवाखाना आहे तिथे जाऊन तुम्ही भेट द्या किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही भेट पण देऊ शकता,
ठीक आहे, तुमच्या घराजवळ अंगणवाडी केंद्र असेल तिथे पण तुम्ही भेट द्या. त्यासाठी तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये भेट द्यावे लागेल. कोणकोणते डॉक्युमेंट्स सांगतील ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरावा लागणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर कशा प्रकारे कराल ते बघा. PMMVY च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता. तुम्हाला नसेल करता येत तर तुम्ही सेतू सुविधा केंद्रामधून पण हा PMMVY या वेबसाईटवर जाऊन, त्यांना माहीतच आहे कशा प्रकारे करायचं आहे ते या योजनेचा अर्ज. पण सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन सुद्धा हा अर्ज तुम्ही करू शकता. सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे सरकारी दवाखान्यात जा, तिथे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात ते घेऊन जा. ठीक आहे, तिथे जाऊन विचारा पहिले की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात या योजनेसाठी, मातृवंदना योजनेसाठी. ठीक आहे, ते डॉक्युमेंट्स घेऊन तिथेच ऑफलाईन अर्ज तुम्ही कराल तर चांगलंच आहे. हे सगळ्यात सोपी पद्धत आहे. ठीक आहे, तर मंडळी हीच होती प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल माहिती. ज्यांचं नवीन लग्न झालं आहे, आता मूल होणार आहे, किंवा जी महिला आता प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती आहे, त्यांच्यासाठी ही फार महत्त्वाची योजना आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेऊ द्या. व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ सगळीकडे पसरेल आणि त्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ मिळून जाईल. तर मंडळी अशीच आपल्या चॅनलवरती रोज नवीन योजनांची माहिती मिळत राहते. त्यासाठी मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.